आणि आता या मॅच मध्ये देखील दोन रवी मात्रे, सिनियर रवी मात्रे, ज्युनियर सिनियर रवी मात्रे आता ऑन स्ट्राइक वरती आहेत आणि नॉन स्ट्राइक एंडला ज्युनियर रवी मात्रे. बॉलिंग ट्रॅक वरती मॅनेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जगदीश दूधकर. जगदीश दूधकर देखील एक अपेक्षा असतील. बॅटिंग मध्ये परफॉर्मन्स चांगला आला नाहीये, परंतु बॉलिंग कशा प्रकारे करतील. गेम ऑन, लेट्स प्ले. हाफ ट्रॅकर आहे, त्यावरती पुल केलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू चाललाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू सो मच. जगदीश दूधकरच्या पहिल्या बॉलवरती चौकारानं स्वागत केलं. 4 धावा धावफलकावरती 31 लक्ष. कुटापाचा बॉल आहे, हलक्याशाने ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक तैनात आहेत तिथे. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ पुढे संकेल 5च्या अंकावरती. बॅटिंग साठी करण्यासाठी सलामीची जोडी ज्युनियर रवी आणि सिनियर रवी. आता ज्युनियर रवी ऑन स्ट्राइक आहेत. सिनियर रवीच्या बॅटमधनं एक चौकार आपण पाहिलाय. धावसंख्या धावफलकावरती 5 अंकावरती 31 धावेचं लक्ष सेट केलंय काकडवाल 40+ संघाना. हाफ ट्रॅकर, दिशाहीन गोलंदाजी, दिशा भरकटताना पाहतो आपण जगदीश दूधकरला. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त बॉल स्कोर कार्ड वरती जमा केला जाईल. एक धावेने धावफलक पुढे सरकेल 6 या अंकावरती. 6 धावा धावफलकावरती. मात्रेपणा एंड कडनं यावेळेस बॅटम पॅटचा प्रॉपरली कनेक्शन नाही आहे. चेंडू पडल्यानंतर बॉडीवरती ब्रश होतो आणि डॉट बॉलची संगीता. इष्टांच्या मागे देखील आपण मिन्नात पावशी यांना पाहताय. यावेळेसचा बॉल आणखीन एक चांगला चेंडू. टू पडल्यानंतर इष्टिकाच्या हातामध्ये विसावतोय. सलगचा हा दुसरा डॉट बॉल. जगदीश दूधकरच्या पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर सिंगल, त्यानंतर व्हाईट बॉल आणि हा सेकंड डॉट बॉल आलाय. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस लॉकहॉल मध्ये फेकलाय, परंतु चेंडूला एक्झिक्यूट केला. व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, परंतु बनतील प्रेक्षक. चेंडू चाललाय नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौकार आलाय. सिनियर रवी यांच्या बॅटमधनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. जगदीश दूधकरचं वरचं हे आक्रमण. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू चाललाय सीमा रेषा पार, सिक्सर. पहिल्या षटकाचा विचार जर केला, जगदीश दूधकर वरचे प्रतिहल्ले 16 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. बघा 31 लक्ष होता आणि 31 धावा डिफेन्स करायच्या होत्या. या क्रीडांगणाची एक वेगळीच खासियत आहे की या क्रीडांगणावरती धावा डिफेन्स होत असतात, परंतु बॅटिंग देखील चांगल्या प्रकारची होती मैदानाच्या आतमध्ये. भाल 40+ संघाची नेक्स्ट मॅच देखील आता आपल्याला बिग फाईट पाहायला मिळणार आहे. एका बाजूला पांगरूड 40+ त्यांच्या अगेन्स्ट दहिसर 40+ अशी लढत देखील आता पाहायला मिळणार. बॅटल मोठा असेल आणि नवीन आता बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 मध्ये दशरथ पावसे ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल वरती जाऊन पंच केला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक झाली कंप्लीट, दुसरीचा कॉल आहे, परंतु सिनियर रवी इथनं नाकार देत आहेत मैदानाच्या आतमध्ये. एक धाव एकवटली गेली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल 17 या अंकावरती. आता इक्वेशन देखील बदललेलं पाहायला मिळेल आपल्याला. दशरथ पावसे चिंचोलीकडनं वन्स अगेन. या वेळेसचा बॉल हलक्याशाने ड्राईव्ह करताय स्क्वेअर लेगच्या दिशेनं.
जगदीश दुधकर वेगाने चेंडूवरती एक झाले कंप्लीट. सेकंडचा कॉल इथनं दिलाय पण तरुणे इन्नात पावशे थोडेसे बॉलला कॅरी करू शकत नाहीयेत आणि इथनं 2 धावा इक्वेटला गेल्यात. 2च्या मदतीने आता धावफलक पुढे सरकेल. पुन्हा एकदा 19 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. टीम भाल 40+ संघ अद्याप 12 धावेची गरज आहे विजयासाठी. 31 धावेचं टार्गेट सेट केलं होतं. दशरथ पावशे यावेळेस दशरथ पावशेचा बॉलला पाठवलाय. बिग बिग लॉंग वे दॅट इज माइट इट सिक्सर. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने 25 धावा. अक्रोटापाचा बॉल त्याला खोदून काढतायत. व्ही शेप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 26 धावा धावफलकावरती. अद्याप 5 धावेची गरज आहे विजयासाठी. 14 बॉल आणि 5 धावा. चला दोन्ही संघ लगेच इन ऍक्शन मध्ये या. स्टेप लावून खेळताय. समोरच्या दिशेने व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे पण त्यांच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू. आणखीन एक तडाखा चौकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. 13 मध्ये 1 ची गरज आहे. 13 बॉल 1 धाव विजयासाठी बनवायची आहे. यावेळेस ड्राईव्ह करतायत. व्ही मध्ये फटका एक्झिक्यूट केला. विनेन स्ट्रोक एका धाव जमावली जाते आणि इथनं सामना देखील जिंकलाय. भाल 40+ संघानं आपलं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम गावदेवी काकडबाल 40+ संघ आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि आपला सहभाग देखील नोंदवला. आमच्या ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून आपला सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं. या मॅचचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. येस या सामन्याचे सामनावीर सिनियर रवी मात्र ज्याने पूर्वार्धामध्ये बॉलिंग करत असताना 1 ओव्हरमध्ये 7 धावा दिल्या आणि महत्वाचे 2 विकेट त्यांनी गमावले. आणि बॅटिंग करत असताना आता 5 मध्ये 11 धावा बनवल्या. ते सिनियर रवी मात्रे ठरतायत या सामन्याचे सामनावीर मॅन ऑफ द मॅच. चला दहिसर संघ उतरा आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच. बघा 3 ओव्हरची मॅच आहे आणि 2 षटकांसाठी तुम्हाला 10 मिनिटाचा अवधी असणार आहे. हे देखील आपण लक्षात घ्या. हार्ड लक काकडवाला 40+ टीम आणि इन्नाथ पावशे जगदीश दुधकर असतील. हार्ड लक. नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. आणि या सिनियर रवी मात्रे आपण या सामन्यात ठरताय सामनावीर मॅन ऑफ द मॅच. नक्कीच सिनियर रवी मात्रे यांना आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. ज्याने चांगल्या प्रकारची कामगिरी केली आहे या सामन्यामध्ये आणि त्यांना देऊ आपण मॅन ऑफ द मॅच. विनोद पाटील सरांच्या माध्यमातून आपण देऊया सिनियर रवी मात्रे यांना मॅन ऑफ द मॅच, ज्याने चांगल्या प्रकारची कामगिरी केली. तब्बल 2 ओव्हरमध्ये हा सामना फिनिश देखील केलाय. आमचा वेळ देखील वाचवलाय टीम भाल 40+ संघानं. आपलं हार्दिक अभिनंदन. तर खेळाच्या पूर्वार्धामध्ये आपण जाऊया आणि आवाज ऐकूया. आवाज डोंबिवलीचा, आवाज भोपरचा आणि आवाज विनोद पाटील सरांचा. थँक्यू सो मच.
तर या आपण वळूया दुसऱ्या फेरीच्या दिशेने. 3 ओव्हरची मॅच आणि दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना दहिसर वर्सेस आपण मांगरूळमध्ये मॅच खेळतोय. 12th मॅन बघा पाठवा जरा. ओहो ऑन साइडला पहिल्याच बॉल वरती हा जबरदस्त आघात, हा षटकार. जे 12th मॅन कोणी या वडापाव खात या काय प्रॉब्लेम नाही, फक्त नाव सांग एकदाशी. रोशन आहे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला यशवंत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अलंग ग्राउंड मिड विकेटला चेंडू आलाय. पहिली धाव घेतली वेगाने, दुसऱ्या धावेचा धोका पत्करत होते पण दुसऱ्या बाजूने तो प्रतिसाद मिळाला नाही. केवळ एक धाव, 7 धावा धावफलक होती. 3 ओव्हरची मॅच. स्टार्टिंगला यशवंत येत आहेत, बॉलिंग मार्कवर आहेत रवींद्र. दोघांचा ड्रेस कोड आपण जर बघितलं तर थोडीशी तुम्हाला ती साम्यता दिसते. पण मांगरूळ या ठिकाणी बॅटिंग करतोय. टॉस दहिसरच्या बाजूने लागलेलं आहे आणि दहिसरचा एक बुलंद आवाज आपण ऐकला मगाशी. कल्याण डोंबिवली कॉमेंटेटर असोसिएशनमध्ये जे सदस्य आहेत, ओ अपील बॅटची एज आहे अंपायर सांगतायत. एक धाव मिळेल, एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघताय, ती म्हणजे 8 धावा. तर मागचा सामना लवकर या ठिकाणी फिनिश झाला. 2 ओव्हरमध्ये ती रन चेस आपण बघितली, पण काही सामने शेवटच्या बॉलपर्यंत रंगताना आपण बघतो या मैदानावरती. 69-70ची रन चेस तशीच होती. ओ बॅटवर आला नाही व्यवस्थित, डायरेक्ट हिटचा प्रयत्न नाही झाला. केवळ एक धाव मिळेल, एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झालेली आहे 3-9. पहिल्याच बॉलवरती एक जबरदस्त बिग हिट आला होता, पण त्यानंतर पुढचे 3 बॉल खूप चांगले हाताळलेले आहेत. रवींद्र याने चांगलं कमबॅक राहिले. पुन्हा एकदा रवींद्र, स्टार्टिंगला राईट हँडेड बॅटर यशवंत. ओहो व्हॉट अ शॉट, चेंडू हवेत आणि गेला थेट सीमारेषेबाहेर, सिक्सर. सहा धावा, 15 धावसंख्या धावफलकावरती. एक षटकार ठोकला आधी आपण बघितलं तर. ओ चांगलं कमबॅक. अशा प्रकारे आपण बघताय पहिलं षटक संपलंय, धावा 15 धावफलकावरती. तर प्रवीण 11 मांगरूळ या नावाने आज संघात खेळतोय. तर बघूया पहिलं षटक, धावा धावफलकावरती 15 आणि एक चांगली सुरुवात 3 ओव्हरच्या मॅचमध्ये. एक मोठं टार्गेट सेट करण्याच्या दृष्टीने ही पावलं उचलली गेलेली आहेत आणि दोन्ही बॅटर खूप जबरदस्त आक्रमकतेने खेळत आहेत. पहिला षटकार आपण बघितला रोशनच्या बॅटमधून, त्यानंतर यशवंतने मिडविकेटच्या दिशेने दुसरा षटकार ठोकला आणि अशा प्रकारे या 15 धावा आपण बघता धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अंती. तसा टीम वेळेच्या बाबतीत प्लीज काळजी घ्या, कारण की कुणालाही पॅनल्टी लावायला आयोजकांना आवडत नाही. नियम आहेत, त्या नियमांचं पालन तुम्हाला करायला हवं. एखाद्या वेळेस कुठल्या खेळाला दुखापत झाली किंवा थर्ड अंपायर आला, तिथे आपण स्टॉप वॉच थांबवू शकतो. पण चालू मॅचमध्ये तुम्ही म्हणाल की इथे विकेट गेली आहे किंवा मॅच थांबले, तर अजिबात नाही. ऑलरेडी 4 मिनिटांमध्ये ओव्हर संपते, पण एखाद मिनिट तुम्हाला आम्ही अतिरिक्त देतोय. तर पाली आणि मलंगवाडी दोन्ही टीमच्या कॅप्टननी लगेचच यायचे टॉससाठी. तर बॉलिंग मार्कवर संजय येत आहेत. पहिलं षटक महागडं राहिलं. इथून बघूया संजय आपल्या टीमला कमबॅक करून देतोय का. स्ट्राईकला लेफ्ट हँडेड रोशन. प्रवीण 11 मांगरूळ हा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. ओहो उचललाय, लॉंग ऑनला फिल्डर आहेत,
झेल झालाय ड्रॉप. कसं कमबॅक होणार अशा कॅचेस सोडल्यानंतर. आणि बघा जिथे होत्या, जिथे विकेट होती तिथे मात्र या 3 धावा. खराब क्षेत्ररक्षण. पाली आणि त्याचबरोबर मलंगवाडी दोन्ही कॅप्टननी प्लीज त्वरित यायचंय. धावसंख्या धावफलकावरती 18. एक सोपा झेल ड्रॉप झालाय. जीवनदान रोशनला मिळालेलं आहे. जीवनदान क्रिकेटमध्ये फार फार मागात पडतात. अनेकांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. बघूया रोशन जीवनदानाचा किती फायदा घेतोय. स्ट्राईकला यशवंत खेळतायत 7 वरती. बॉलिंग मार्कवर संजय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन त्यामुळे फिल्डिंगमध्ये परिवर्तन अपेक्षित. उचललाय. उंच तर गेला आणि गेला लांब. जाताना देऊन गेलाय यशवंत आणि मांगरूळ संघाला या 6 धावा. आणखीन एक फोर्सिंग स्ट्रोक. पॉवर जनरेट करतात आपल्या फटक्यांमध्ये. आणखीन एक पण यावेळेस आतमध्ये आहे. झेल होईल का. आणि हा देखील ड्रॉप झालाय. 2 तर कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का. चुका चुका आणि चुकांची जणू काय एक सिरीज सुरू आहे. आधी झेल सुटला रोशनचा. आता यशवंतला जीवनदान. दोघांनाही आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला गेलाय. धावसंख्या धावफलकावरती 26. षटक दुसरं प्रगतीपथावरती आणि अत्यंत चांगली धावगती. हेल्दी रन रेट 26 धावा. बघा चेक करा एकदा. ओहो कव्हर पॉइंटला चेंडू मागे येतोय. बॅकअप मिळतंय. दरम्यान पुन्हा एकदा या 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती 29. पहिलं षटक 15 धावांचं. या ओव्हरमध्ये 14 आत्तापर्यंत आले 4 बॉलमध्ये. बघूया षटकाच्या अंती किती धावा खर्च करतायत. शेवटचा बॉल या ओव्हरचा टाकल्यानंतर बघूया. फिल्डिंगमध्ये वारंवार ती तारेवरची कसरत करावी लागते. कारण की लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. आणि बघा एक फिल्डर आतमध्ये आले होते. खरं तर त्यांना मागे थांबायचं आहे. कारण लेफ्ट हँडेड रोशन स्ट्रायकिंग इनला. क्लीन बोल्ड. नो बॉल कॉल अंपायरने केलाय. त्यामुळे हा क्लीन बोल्ड ग्राह्य धरला जाणार नाही. आणि अशा प्रकारे आपण बघतायत या 3 धावा. नो +2. क्षेत्ररक्षणातला जो रूल आहे तो या ठिकाणी त्याचं उल्लंघन झालंय. आणि त्याच कारणास्तव जतीन भुयाल सरांनी नो घोषित केले. त्यामुळे इथून 1+2 3 धावा मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 32. षटक देखील महागडं. फ्रीडचा इशारा अंपायर करतायत मेल्विन फर्नांडिस सर. ड्राईव्ह करतायत. कव्हरच्या दिशेने फिल्डर आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. पण रनिंग बिटवीन द विकेट बघा. दोघेही प्रचंड वेगाने धावतायत. 2 वेळा तिहेरी धावा कंप्लीट केल्या. आणि डबल्सही आपण सातत्याने येताना बघतोय या 2 वेळा या ओव्हरमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 34. उचललाय. मिड विकेटला फिल्डर आहेत आणि त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू सीमा पार. धावा मिळतील एकूण 4. थँक्यू.
तर पालीने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम ते बॅटिंग करणार आहेत. मलंगवाडी टीमला करायचे फिल्डिंग यानंतरची मॅच. तर षटक 2 संपल्यात. 38 धावा झाल्यात. 19 धावा प्रति ओव्हर मागे आलेल्या आहेत आणि ही पार्टनरशिप बघा, जबरदस्त पार्टनरशिप. आपण मगाशी चिरड या टीमच्या माध्यमातून त्यांच्या सलामीवीराने आपण बघितली काय जबरदस्त पार्टनरशिप केली. संदेश आणि विश्वनाथमध्ये 69 धावांची पार्टनरशिप. इथेही एक मोठी पार्टनरशिप आपण बघतायत. पहिल्या विकेटसाठी यशवंत आणि रोशनच्या मध्ये. यशवंत 16 वरती खेळतायत, रोशन 19 वरती नॉट आउट. आणि आता अखेरचं षटक. कुणाल किंवा रोशन आमचा आवाज ऐकत असाल तर या संपर्क साधा व्यासपीठाशी. अखेरचं षटक घेऊन येत आहेत बॉलिंग मार्कवर जयेंद्र, प्रवीण पाटील. कुणाल या इकडे. रोशन तुझे थांबा तुम्ही. तर प्रवीण पाटील अखेरचं षटक घेऊन येत आहेत दहिसरसाठी. स्ट्रायकिंग इनला यशवंत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल वेगवान. हा डॉट बॉल. गरज आहे अशा डॉट बॉलची. कमबॅक करावा लागेल अन्यथा ही धावसंख्या 50च्या पुढे जाऊ शकते. त्या पद्धतीने 38 धावा 2 ओव्हरमध्ये आलेले आहेत. बघू यशवंतला पहिल्या बॉलवरती शांत ठेवले. आणखीन एक अप्रतिम डिलिव्हरी. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट येत आहेत. बऱ्याच वेळानंतर डॉट चेंडू आपण बघतोय आणि गरजही होती दहिसरसाठी. ओहो उचललाय आणि त्या ठिकाणी पाठवलाय सीमारेषे बाहेर. सिक्सर. .44 2 डॉट आणि त्यानंतरचा प्रहार. या दरम्यान वाईड बॉल कॉल. 45 रन. 45 झालेले आहेत. अजूनही जर आपण 3 बॉल आहेत 50 होऊ शकतात. बॅटची एज वेस्ट स्टॉप. हाताला ब्रश करून चेंडू मागे आलाय. एकच धाव मिळेल. धावसंख्या धाव फलकावरती 46. दोघांनाही जीवनदान दिलेले आहे. दोघांचे कॅचेस सोडलेले आहेत आणि त्याचं फळ स्वरूप मैदानावरती या दोघांची पार्टनरशिप आता 46 रनची झालेली आहे. 2 बॉल शेष आहे. 2 टू गो. स्ट्राईकला रोशन. अखेरचे 2 बॉल या इनिंगचे. चला वेळ घेऊ नका टीम दहिसर. अप्रतिम डिलिव्हरी. हलकसा अपील झालंय. चेंडू गलीच्या दिशेने गेला. 1 धाव लेग बायच्या रूपाने येईल. धावसंख्या 47. या ओव्हरमध्ये 1 षटका जरूर आलाय आणि बघा थ्रूच्या रूपाने आणखीन 1 धाव ॲड होईल. धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचले. अखेरचा बॉल. क्षेत्ररक्षणात भरपूर चुका झाल्यात त्यामुळेच एक मोठं टार्गेट आता इथून चेस करावं लागेल गावदेवी दहिसरला. ओहो टार्गेट सेट केलाय. धावसंख्येने 50 ओलांडले आहे. धावसंख्या धाव फलकावरती 54. 54 धावांची पार्टनरशिप. नॉट आउट. आजची रात्र मात्र सलामी वीरांची आपण बघतायत. आधी विश्वनाथ संदेशमध्ये 69 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. त्यानंतर एक सेकंड हायएस्ट पार्टनरशिप फर्स्ट विकेटसाठी 54 धावांची आपण बघतायत. यशवंत आणि रोशनमध्ये
तर याचं संपूर्ण श्रेय आपण दहिसर टीमला देऊ शकतो. त्यांनी दोघांचे कॅचेस सोडलेले आहेत, त्यामुळे इथून 54 धावांची पार्टनरशिप बघायला मिळाली. 55चं टार्गेट सेट केलं दहिसरला. 3 ओव्हरमध्ये हे टार्गेट इथून मात्र कंप्लीट करायचं आहे. चला फिल्डिंगला या मांगरूळ. 3 ओव्हरची मॅच आणि 54 धावांचा एक डोंगर उभा केला धावसंख्येचा. या डोंगराला आता पार करावं लागेल, 55 करावे लागतील तरच या स्पर्धेमधलं अस्तित्व टिकून राहील दहिसर संघाचा. मागचा सामना दहिसरने रोमहर्षकरित्या जिंकला. तर मांगरोळ टीम मैदानावरती उतरते. 54 धावा झालेल्या आहेत आणि 55. आज फलंदाज आपली दादागिरी दाखवत आहेत. मागचा सामना जरी लवकर संपला असला तरी आज आपण काही मॅचेस अशा बघितल्या जिथे टार्गेट भलं मोठं सेट करण्यात आलं आहे. इथेही 55 धावा करायच्या आहेत विजयासाठी दहिसरला. मागच्या सामन्यात गोलंदाजी काय राहिली दहिसरची आपण बघितलं. 6 बॉल 10ची मॅच असताना पहिल्याच बॉलवरती षटकार आला. पुढच्या 5 बॉलमध्ये 4 करता आले नारेनला आणि हातात तोंडाशी आलेला विजय मात्र त्यांनी गमावला. तर बघूया चेस होणार का धावसंख्या प्रश्न आहे. ज्या खेळपट्टीवरती 54 झाल्यात त्याच खेळपट्टीवरती 55 होऊ शकतात. ज्या खेळपट्टीवरती 69 धावाही होताना आपण बघितल्यात आणि त्याला उत्तर देताना अवघ्या 7 धावांनी सामना गमावला होता देसाईने. तर ओपनिंग पेअर रवींद्र, नॉन स्टॅकिंगला प्रवीण पाटील. तर बॉलिंग मार्कवर यशवंत, त्याच्या नावात यश दडलंय आणि यशवंतने बॅटिंगमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिलेला आहे. या संघाचा एक अत्यंत प्रतिभासंपन्न अष्टपैलू खेळाडू. तर कोणाला घड्याळ सापडला असेल तर आणून द्या कॉम्बॉक्समध्ये. निदर्शनात आलं चुकून तुम्ही घेतलं असेल तर प्लीज आणून द्या. तर स्टॅकिंग इनला आपण बघतायत रवींद्रला. पहिलाच बॉल ड्राईव्ह करतायत लॉंगॉनच्या दिशेने. या दरम्यान एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल. थोडासा हलगर्जीपणा नडला, अन्यथा एकच धाव होती. या 2 धावा इथून मिळतील. डावाचा श्री गणेश या 2 धावेने रवींद्रच्या वैयक्तिक धावसंख्येचा आणि त्याचबरोबर टीमच्याही हुक केलाय. हवेत चेंडू, फिल्डर धावतायत. या दरम्यान बॅकअप मिळते आहे. 2 धावा होतील का? नाही झाल्या. चुकीचा निर्णय, फलंदाज बाद. तर 2 बॉल धावा 3, 1 विकेट. रवींद्र बाद झालेले आहेत धावचीच्या स्वरूपात. न्यू बॅटर येत आहेत बिंदास भोईर. बघा बिंदास यांना बिंदास्त बॅटिंग करावी लागेल, कारण इथून आता सिंगल डबल्सने हे लक्ष चेस करणं अशक्य आहे.
त्यासाठी आक्रमकतेने खेळावं लागेल, अटॅकिंग अप्रोच दाखवावं लागेल. पुढे गेले होते, स्टेप आउट झाले होते. चेंडूच्या लेंथपर्यंत पोहोचायचं होतं, पण चेंडूने मात्र हुलकावणी दिली. हा डॉट बॉल. यशवंत, त्याच्या नावात यश दडलंय, त्याच्या गुणवत्तेला नाही अंत, त्याचं नाव यशवंत. आज यशवंतने बॅटिंग जबरदस्त केली. तो आता गोलंदाजी करतोय. हा वाईड बॉल आलाय. वाईडच्या आधाराने धावसंख्या धावफलकावरती 4. टार्गेट एकूण 55 करायचे. स्लोअर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये बदल आणि तो आवश्यक असतो. यॉर्कर नंतर स्लोअर वन चेंडू नेहमीच फलंदाजांना संभ्रमात टाकणारा असतो. वेगवान, फास्टर वन, हवेत बॉल, झेलची शक्यता, चेंडूपर्यंत पोहोचता आला नाही फिल्डरला. बॅकअप जरूर मिळत आहे, पण 2 धावा इथून मिळतील. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचले ती 6. यशवंत पुन्हा एकदा बिंदासाठी पुढचा चेंडू. वेगवान चेंडू बॅटने बॅटच्या मधून निघून जातोय. षटक पहिलं संपलंय. धावफलकावरती केवळ 6 आणि 2.5 मिनिटात हे षटक संपवलंय. क्या बात आहे, काय स्पीड आहे. रवींद्र जडेजाचा रेकॉर्ड तुटेल एक दिवस. तर 2 ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर इथून 49 करायचे आहेत, म्हणजे जवळजवळ 24.5 हे धावांची आवश्यक गती प्रति ओव्हर मागे. स्वागत आहे प्रेक्षकांचं. त्याचबरोबर जे प्रेक्षक ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती आमच्यासोबत जोडले गेले आहेत त्या तमाम लाडके प्रेक्षकांचे आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. 40+ क्रिकेटचा रणसंग्राम याच मैदानावरती अंडर 25च्या स्पर्धा आपण बघितल्या 2 दिवसीय, आणि इथे 48 संघ 40+चे इन ॲक्शनमध्ये. फार कमी प्रवेश फी आणि त्यात विद्युत प्रकाश झोतामध्ये तुम्हाला खेळायला मिळतं. ही फार मोठी गोष्ट आहे. बॉलिंग मार्कवर रोशन. पंच करतायत. शॉर्ट कव्हरला फिल्डर आहेत, म्हणजे बघा सलामीचे फलंदाज रोशन, यशवंत. बॉलिंगलाही आपण बघताय दोघेही पहिले षटक यशवंतने टाकला, आता रोशन, म्हणजे दोघेही ऑलराऊंडर आहेत. दोघांकडे अफाट गुणवत्ता आहे. रेग्युलरच्या माध्यमातून मैदानं गाजवलेली आहेत, यात शंका नाही. हा चांगला चेंडू पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघतोय. यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक विकेट कीपर आपण बघतायत रेवनाथ क्लोज कीपिंग करतायत. हवेत झेल होईल का प्रश्न आहे, आणि ज्या चुका दहिसरने केल्या त्या चुका इथून मांगरूळकडने होताना दिसत आहेत. आता रन भरपूर आहेत, त्यामुळे अशी चूक अंगलट लगेचच येईल असं सांगता येणार नाही, पण त्यांनी जीवनदान दिले होते दहिसरने रोशन आणि यशवंतला, त्यामुळे ती पार्टनरशिप आपण बघितली. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. हा चेंडू फाईन लेगला गेलाय. 1 धाव झाली आहे. डायरेक्ट हिट झाला असतं तर काम तमाम झालं असतं. बायच्या रूपाने धाव येते, अंपायर आम्हाला सांगतायत. तर सिंगल येते. धावसंख्या धावफलकावरती बॅट चेंज. क्लोज कीपिंग करतायत रेवन. झेल होता, सुटलाय. नाही, दहिसरची तुम्ही म्हणता की दहिसरची शेवटची मॅच टुर्नामेंट असेल सीझनची, बहुतेक सगळ्यांची असू शकतात. आणि फलंदाज बाद. 1 मोर विकेट. आणखीन एक धक्का दुसरा.
मधून आपण धावा बरसताना बघितल्या. 10 धावा झाल्यात. अखेरचं षटक. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. धावचीची संधी. फलंदाज होतील बाद. आणखीन एक विकेटचं पतन दहिसरच्या. ते काय रेकॉर्ड कोणी करू नका. रेकॉर्ड ब्रेक वगैरे हाफ अँड फुलच्या गुन्ह्यात. आता कायदे फार कडक झालेत. यावेळेस टॅप करतायत शॉर्ट कव्हरला. केवळ औपचारिकता शेष आहे. ती फॉर्मॅलिटीज या ठिकाणी पूर्ण केली जाईल, कारण फार मोठ्या फरकाने इथून विजय प्रस्थापित करण्यासाठी टीम मांगरूळ सज्ज आहे. 44-3 बॉल. तर पुढचा सामना पाली वर्सेस मलंगवाडी. पालीला बॅटिंग करायची आहे. मलंगवाडी जशी मॅच संपेल ते खेळाडू बाहेर येण्याची वाट बघू नका. लगेचच मैदानावरती जा तुम्ही प्लीज. तयार आहे मलंगवाडी आणि नक्कीच आत्मविश्वास दिसतोय. तो आत्मविश्वास मैदानावरतीही परफॉर्मन्समध्ये दिसला पाहिजे. आणि मलंगवाडीचा पहिला सामना आहे, म्हणजे नव्याने संघाची बांधणी झालेली आहे. तर या टीमला आपण 40+ क्रिकेटच्या विश्वामध्ये हा संघ पदार्पण करतोय. त्यासाठी आपण त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया. आमच्या धनंजय चाळके सरांच्या वतीने, संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने, आमच्या कॉमेंट्री पॅनलच्या वतीने आणि नक्कीच आणि त्याचबरोबर जय भोलेनाथ क्रिकेट संघ मात्रेपाडाच्या वतीनेही शुभेच्छा देऊया. आणि नक्कीच क्रिकेटचा आनंद घ्या. 40+ म्हणजे आपण म्हणतो की एक धाव आरोग्यासाठी, एक धाव